तर मला सांगा, तुम्ही कधी उपवासाचा थालीपीठ खाल्लेला आहे का? आणि खाल्ला असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा। आणि येणाऱ्या नवरात्रीमध्ये कोणी कोणी नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास पकडणार आहे, मला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्ही नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास पकडत असाल तर त्यांच्यासाठी मी घेऊन आलेली आहे एक झणझणीत रेसिपी, आणि ती म्हणजे उपवासाचे थालीपीठ। तर हे बघा, इथे दुधी भोपळा जो आहे ना, आपण याचे दोन्ही साईडचे असे देठं कापून घेतलेले आहेत आणि मधून मी अशा प्रकारे हे बघा कट करून घेत आहे। आणि त्यानंतर याचे आपण छिलके काढून घेऊया। बरेचशा जण याचे छिलके सुद्धा काढत नाही, पण आजकाल केमिकलची फवारणी वगैरे करतात, त्यामुळे मी याचे छिलके वगैरे काढून घेत आहे। हे बघा, मी दुधी भोपळ्याचे छिलके काढून घेतले, स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घेतले, त्यानंतर मी मधून थोडं कट करत आहे। आणि त्यानंतर आपल्याला हा जो दुधी भोपळा आहे ना, आपल्याला या किसून घ्यायचा आहे। आणि यामध्ये जर मोठ्या बिया असतील ना तर त्या काढून घ्यायच्या, कोवड्या बिया असेल तर काढू नका, कारण बियामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात विटॅमिन असतं, त्यामुळे खूप मोठ्या जर बिया असतील ना तर त्या काढा, आणि छोट्या असतील तर त्या तुम्ही इथे राहू द्या। तर आता हा जो दुधी भोपळा आहे ना मी किसून घेत आहे। तर येणाऱ्या नवरात्रीमध्ये तुम्ही अशा प्रकारचे उपवासाचे थालीपीठ नक्की करून खा, आणि संपूर्ण रेसिपी बघा, संपूर्ण व्हिडिओ बघा प्लीज, माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे। आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच छान छान कमेंट्स करा, तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला भरपूर मोटिवेशन मिळतं। आणि आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। लाईक करा, शेअर करा, आणि सोबतच साईडला बेल आयकॉन असते ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार। तर हे बघा, दुधी भोपळा मी छान असा किसून घेतला आहे। आणि त्यानंतर मी काय करते आहे, बघा, दुधी भोपळ्यामध्ये तुम्हाला तर माहीतच आहे भरपूर प्रमाणात पाणी असतं, तर हे पाणी असं हाताने पिळून काढायचं। आणि हे जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ना ते फेकायचं नाही। आपल्याला जर हे मिश्रण भिजवताना पाण्याची गरज पडली तर आपण हे जे पाणी आहे ना दुधी भोपळ्याचं तेच वापरायचं, कारण या पाण्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात विटॅमिन असतं। त्यानंतर मी इथे टाकत आहे राजगिऱ्याचं पीठ। तर राजगिऱ्याचं पीठ टाकायचं आहे आपल्याला साधारणतः अर्धा छोटी वाटी। त्यानंतर शिंगाड्याचं पीठ टाकत आहे। त्यानंतर मी इथे टाकलेली आहे कसुरी मेथी, हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत भरपूर, कारण आमच्याकडे खूप तिखट आवडतं। त्यानंतर मी इथे टाकत आहे पांढरे तीळ, त्यानंतर मी ओवा टाकत आहे, आणि एक छोटा चम्मच जिरा टाकत आहे, आणि त्यानंतर मी आता टाकत आहे यामध्ये थोडीशी हळद, आणि चवीनुसार मीठ टाकायचं। आता मीठ बऱ्याचशा जणांना साधं चालत नाही, सेंधव मीठ खातात उपवासाला, तर तुम्ही सेंधव मीठ टाका। साधं मीठ जमत असेल तर साधं मीठ सुद्धा टाका तुम्ही। आता हे सर्व छान मी असं भिजवून घेतलेलं आहे। तर त्यानंतर मी एक पोळपाटावर ओला रुमाल ठेवत आहे। हे बघा, मी डायरेक्ट तव्यावर सुद्धा थापून तुम्हाला थालीपीठ दाखवणार आहे, दोन्ही पद्धती। तर हा ओला रुमाल मी पोळपाटावर छान असा सेट केलेला आहे, कॉटनचा रुमाल घ्यायचा, आणि त्यानंतर हाताला पाणी लावायचं छान, म्हणजे हे जे आहे ना मिश्रण हाताला चिपकत नाही, आणि अशा प्रकारे हे थापून घ्यायचं। आणि माझ्या मुलांना ना खूप मोठे असे थालीपीठ आवडत नाही, त्यामुळे मी थोडे छोटे छोटेच करत आहे, तुम्ही हव्या त्या आकाराचे करू शकता। त्यानंतर हे बघा, पातळ असा थापायचा म्हणजे आतूनपर्यंत छान असा शिजतो, खूप जाड केला ना की आतून मग तो कच्चा कच्चा राहतो, पीठ पीठ वाटतं, छान वाटत नाही। आणि या थालीपीठच्या मिश्रणामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की खूप जास्त पीठ टाकायचे नाही, कारण मग जे आहे ना दुधी भोपळ्याची जे कीस असतो त्या दुधी भोपळ्याची टेस्ट येत नाही आणि पिठाचीच टेस्ट येते, त्यामुळे खूप जास्त पीठ टाकायची नाही। आणि हे बघा, बोटाने अशा प्रकारे छेद करून घ्यायचं, जेणेकरून आतपर्यंत आपला थालीपीठ जो आहे ना छान शिजेल। आता मी तव्याला थोडं तूप लावून घेत आहे, तूप, तेल, बटर तुम्ही काहीही लावू शकता। आणि हे बघा, अशा प्रकारे रुमाल पकडायचा आणि अलगद हाताने तव्यावर अशा प्रकारे पलटवून द्यायचा, आणि रुमाल हळूवार हाताने काढायचा। हे बघा, आता हा जो थालीपीठ आहे ना दोन्ही बाजूने आपण आलटून पालटून मीडियम फ्लेमवर छान असा शेकून घ्यायचा। तर या तव्यावर आपण झाकण ठेवूया, म्हणजे पटकन शिजेल आणि आपल्या गॅसची सुद्धा बचत होईल, हो की नाही। प्रत्येक गृहिणी हाच विचार करत असते की आपल्या कोणत्याही गोष्टीची बचत कशी होईल, तर ही सुद्धा एक ट्रिक आहे। स्वयंपाक करताना आपण पदार्थ जर झाकून ठेवले ना तर पटकन शिजतात, आणि वेळेची सुद्धा बचत होते। आपल्याला जास्त वेळ उभं सुद्धा राहावं लागत नाही किचनमध्ये, कारण उभं राहून राहून पाय दुखतात, हो की नाही मैत्रिणींनो। तर अशा प्रकारे झाकून ठेवला मी, एका साईडनी झालेला आहे। आता पलटवून घेऊन दुसऱ्या साईडनी सुद्धा
हा आपण छान असा खरपूस भाजून घ्यायचा. तर तुम्ही उपवासामध्ये कोणकोणते पदार्थ करता ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा, म्हणजे मला सुद्धा तुमच्या रेसिपीज माहीत होतील. आणि जर तुम्हाला उपवासाच्या काही रेसिपी हव्या असतील तर त्यासुद्धा मला तुम्ही तशा सूचना कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. आणि प्लीज लाईक करत जा. तुम्ही लाईक करत नाही, कारण जेवढे कमेंट्स असतात त्या प्रमाणात लाईक नसतात. तर हे बघा, दुसऱ्या साईडने सुद्धा छान असा मी भाजून घेतलेला आहे. आपला खमंग उपवासाचा काकडीचा थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे, गरमागरम. हे बघा, तर ही एक पद्धत झाली रुमालवर थापून केलेला थालीपीठ. आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. डायरेक्ट तव्यावर आपण थापून घेणार आहोत हा थालीपीठ. तर थोडं मी इथे तूप लावून घेतलेलं आहे तव्याला आणि थोडं मिश्रण घेत आहे. हे बघा, तर तुम्ही या थालीपीठला मिनी थालीपीठ सुद्धा म्हणू शकता, कारण लहान मुलांना ना असे थोडे छोटे आकाराचे असले ना की खूप आवडतात, अट्रॅक्ट करतात. माझ्या मुलांना तर असे छोटे छोटेच आवडतात, त्यामुळे मी असे छोटे छोटे करत आहे. तर तुमच्या मुलांना आवडतात का असे काकडीचे थालीपीठ? मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, आता हाताला थोडं पाणी लावून अशा प्रकारे तव्यावर हा थालीपीठ आपण थापून घ्यायचा. आणि थालीपीठ तव्यावर थापताना गॅसची फ्लेम जी आहे ना थोडी कमी ठेवायची. पर तव्यावर थालीपीठ थापताना एक प्रॉब्लेम येतो, कारण हा जो आहे ना थालीपीठ थापता थापता गरम येऊन जातो आणि मग याच्यामध्ये आपण छेद करू शकत नाही. जसं रुमालवर आपण थालीपीठच्या मध्ये कसे छेद करू शकतो पटकन, तसं तव्यावर जर आपण थालीपीठ थापला ना तर आपल्याला बरोबर छेद करता येत नाही, कारण गरम असल्यामुळे. तर हा एक प्रॉब्लेम येते. असं मी अलगद हाताने थोडं छेद करून घेत आहे. तर या दोन्ही पद्धतपैकी तुम्हाला कोणती पद्धत आवडली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, मी असे गरम आहे थालीपीठ, त्यामुळे थोडं सांभाळूनच अशा प्रकारे छेद करून घेतले. पूर्णपणे आतपर्यंत गेलेले नाही आहेत हे छेद, पण असो. हे बघा, पलटवून घेतलेला आहे. आता मीडियम फ्लेमवर हा सुद्धा पराठा आपण छान असा भाजून घेणार आहोत. हे बघा, आपला हा सुद्धा पराठा तयार झालेला आहे. तर खमंग आपले उपवासाचे थालीपीठ इथे तयार झालेले आहेत. कोणाकोणाला ही रेसिपी आवडली नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझी रेसिपीज बघत असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी. हे बघा, आपले थालीपीठ तयार आहेत आणि सोबतच मी यासोबत सर्व करत आहे दही, गोड दही. दहीसोबत हे थालीपीठ खूप अप्रतिम लागतात. आणि मी सोबतच शेंगदाण्याची चटणी आणि कढीपत्त्याची चटणीसुद्धा सर्व करत आहे. तर ह्या चटण्यांच्या रेसिपीजचा व्हिडिओ मी काल अपलोड केलेला आहे. तुम्हाला या चटण्यांची रेसिपी हवी असेल ना तर प्लीज तुम्ही माझा कालचा व्हिडिओ नक्की बघा. 3 चटण्यांचे रेसिपी मी काल अपलोड केलेली आहे. शेंगदाण्याची चटणी, कढीपत्त्याची आणि तिळाची चटणी. 1 महिना टिकणाऱ्या ह्या चटण्या आहेत. तर हे बघा, ही रेसिपी आपली तयार झालेली आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तेव्हापर्यंत टेक केअर, स्वस्थ रहा. लाईक शेअर नक्की करा आठवणीने. बाय बाय.